महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला मंगळवारपासून औपचारिक सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्जांची विक्री जोरात झाली। पहिल्याच दिवशी तब्बल 787 अर्जांची विक्री झाली असली तरी शुभ मुहूर्त पाहून अर्ज दाखल करण्यासाठी एकाही उमेदवारानं पाऊल उचलले नाही। महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। पहिल्या दिवशी अर्ज नेणाऱ्यांची संख्या पाहता यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अर्ज खरेदी करण्यासाठी आपण आलात। आजपासून जळगाव महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे। अर्ज खरेदी केलाय, काय सांगा? मी माझ्या वार्ड नंबर 2 मधून आम्ही 4 लोकांनी अर्ज घेतलेला आहे आज शिवसेना शिंदे गटातर्फे। कसा प्रतिसाद होता अर्ज घेण्यासाठी या ठिकाणी? एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आमच्या नाही म्हटल्या तरी बी जो प्रभाग आहे तो एकदम चांगल्या पद्धतीचा आहे। आमच्या 4 शिवसेना शिंदे गटाच्या शेतात तिथून निवडून येतील। कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर निवडणूक लढवता? मी सेवा हाच माझा धर्म आहे। समाजकारण हे मी लहानपणापासून समाजकारणच करत आलो आहे। राजकारणात हा माझा भाग नव्हता। मी फर्स्ट टाईम इलेक्शन लढतो आहे आणि समाजकारणाचा मुद्दा हा माझा सर्वात मोठा बेनिफिट आहे। त्याच्यावर मी विजय निवडून गेले। कोणत्या समस्या घेऊन नेमकं लोकांच्या समस्या ह्या लोकांना माहिती आहे का मी पुऱ्या करणार आहे। त्यांनी समस्या सांगावं, त्याचं निवारण करणारा संतोष पाटील आहे। हे जळगाव शहराच्या लोकांना सर्वांना माहिती आहे किंवा ही हाक द्या, आम्ही तयार आहोत। जळगाव जिल्हा हा बालेकिल्ला शिवसेनेचा होता आणि शिवसेनेचा राहील। विरोधकांना काय आव्हान राहील नेमकं? विरोधकांना एकच आव्हान, आले ना लढून घेऊ, मग काय। हो, जर विचार केला तर सध्या महायुती होणार आहे की सोबळाचा नारा दिलाय तुम्ही? आम्ही आता महायुतीचे प्रयत्न आहे, झाली व्यवस्थित तर ठीक आहे। कोणाला जर अंगार आला असेल का बुवा आम्हाला असंच पाहिजे तसंच पाहिजे, युती नाही झाली, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल, दिसून जाईल। विचार केला तर या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ राहिलेला आहे। आगामी काळात काय चित्र असू शकतं, काय वाटतं आपल्याला? मोठा भाऊ राहिलेला आहे जिल्ह्यात। शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभारलेला आहे जिल्ह्यामध्ये। सर्वात मोठा पक्ष जिल्ह्यात शिवसेनेचा आहे। जिथे युती झाली नाही तिथे शिवसेनेचे संपूर्ण नगराध्यक्ष निवडून आलेले आणि युतीमध्ये बाकी इतर निवडून आलेले। आम्ही दागा भटका कुठेच केलेला नाही। आमच्या आमदारांनी बी दंड ठोकतला होता, दोन्ही सीटा काढल्या। चंदू पाटलांनी बी चंदूंनी बी दंड ठोकला, तिथेही मुक्ताईनगरला आलो आहे। चोपड्यालाही ते आम्ही सेपरेट लढलो, तिथे आमच्या बलबुतीवर आम्ही स्वतः निवडून आलेलो आहे। सोबळावर आता सोबळावर लढणारे आमचे नेते सांगतील, आदरणीय गुलाबरावजी पाटील, चंदू अण्णासाहेब सोनवणे, किशोरप्पा आहेत, चंदू पाटील आहेत आमदार आमचे। दादा, भारतीय जनता पार्टीमध्ये खूप मोठी या ठिकाणी इच्छुकांची गर्दी वाढलेली आहे। मात्र या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देणं हे उचित ठरतं की नाही ठरत? मात्र जर विचार केला तर नाही युती झाली तर शिवसेना शिंदे गटाची भूमिका काय राहणार? शिंदे गटाची युती नाही झाली तर 75 जागांची आमची तयारी आहे आणि सक्षम आहोत। शिवसेनेचा महापौर शिवसेनेचाच होईल इतकं ठाम मत मी सांगू शकतो तुम्हाला। मी डॉक्टर स्वप्नाजा प्रशांत मोरे, मी प्रभाग क्रमांक 1 मधून निवडणूक लढवत आहे। काय मुद्दे घेऊन निवडणूक लढता आहे? काय मुद्दे घेतले म्हणजे मला प्रभागातील समस्या माहितीच आहे। म्हणजे स्पेशली महिलांचं मी नेतृत्व करू शकते आणि स्वच्छता, रस्ते, गटारी, विजेच्या सोयी। माझा प्रभाग हा दारिद्र्य रेषेखालील लोकांचा रहिवास असल्यामुळे तर त्यांना मी हे प्रमोट करण्याचा प्रयत्न करते। तर उच्च शिक्षित आहात आपण, राजकारणात येत आहेत, काय नेमकी माझी भावना ती राजकारणात काय आहे? माझं शिक्षण BHMS, LLB, LLM, डिप्लोमा इन सायबर लॉ, डिप्लोमा इन लेबर लॉ एवढं माझं शिक्षण झालेलं आहे। तर या शिक्षणाचा उपयोग मी नक्कीच राजकारणात करेल, म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातून मी त्याचा उपयोग करून घेईल। या ठिकाणी आज तुम्ही उमेदवारी अर्ज खरेदी केला आहे का? हो सर। कसा प्रतिसाद आहे आपल्या प्रभागामधून या ठिकाणी? खूपच उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि आम्हाला म्हणजे आम्ही पूर्ण तयारीशी आलेलो होतो, तर आम्ही पण पहिला नंबरचा अर्ज घेतलेला आहे आणि म्हणजे नागरिकांचाही तिथे खूपच छान प्रतिसाद होता।
मी आज पहिल्या नंबरचा अर्ज यासाठी घेतलेला आहे की आपला कालावधी हा खूपच कमी प्रमाणात आहे. 30 तारखेला आपल्याला तो फॉर्म सबमिट करायचा आहे. तर मग त्याच्यामध्ये काही अशा त्रुटी निघायला नको, तर त्यामुळे मी लवकर अर्ज घेतलेला आहे. मी अमोल विजय बाविस्कर माझं नाव आहे. मी प्रभाग 19साठी इच्छुक आहे. सर्वसाधारण गट किंवा OBC आता ते ठरवणार आहेत. पक्ष जे आदेश दिला मी त्याप्रमाणे काम करू. मी अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून अर्ज करत आहे. उमेदवारी अर्ज प्रभागातले राहिलेल्या समस्या अडचणी यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. काय समस्या घेऊन तुम्ही नेमक्या नागरिकांच्या समोर जाणार आहात आणि कोणते मुद्दे घेऊन जाणार आहात? वार्डात विविध प्रकारच्या बऱ्याच समस्या आहे. मिरून तलाव, स्मशानभूमी, बगीचा, त्यानंतर रोजगार, गुन्हेगारी वाढत्या भरपूर मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्या संदर्भात उमेदवारी अर्ज आम्ही दाखल करत आहे. अमोल विजय बाविस्कर, प्रभाग 19.